थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चमचमीत अशा अंडाकरी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी तीळ घ्यायचे, त्याचबरोबर 1 चमचा जिरे, अर्धी वाटी सुकं खोबरं, लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि आल्याचा 1 तुकडा घ्यायचा, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची। आता हे मिक्सरमधून आपल्याला गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने। आता एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा, तो छान असा परतवून घ्यायचा। कांदा परतवून झाला की जो आपण मसाला बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। मसालाही छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा। मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चवीनुसार कांदा लसूण मसाला आणि घातल्यानंतर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे। मसाला खाली चिटकू नये यासाठी आपल्याला थोडं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर मसाल्याच्या भांड्यातूनच मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। हे बघा 5 मिनिटांनंतर मसाला छान असा शिजलेला आहे आणि कढी त्याला छान आलेला आहे। हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचा। त्याच्यामध्ये इथं मी हे उकडलेलं अंडं घेतलेलं आहे, 2 अंडी मी इथं वापरणार आहे। अशा पद्धतीने ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। अंडी याच्यामध्ये दोन्ही अशा पद्धतीने किसूनच घ्यायची। तुम्ही याच्यामध्ये जास्त पण अंडी वापरू शकता। अंडी किसून झाल्यानंतर ती मसाल्याबरोबर छान अशी मिक्स करून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी गरमच घालायचं। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। हे बघा छान अशी उकळी आलेली आहे त्याला। अंडी शिजलेली आहे त्यामुळे हा रस्सा तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही। मस्त असा हा अंडा करीचा रस्सा तयार आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।